अभी जो 11वीं फेरी जो इसमें चालू है, इसमें अभी जो बड़ौदा को जो 31,000 वोटों आगे चल रहे थे, उसमें अभी 6,000 वोटों से फिर अपोज पार्टी ने बात करी, लेकिन फिर से बड़ौदा ने आघाड़ी पकड़ी है और यही आघाड़ी आखिरी तक कायम बड़ौदा रखेंगे और महाविकास आघाड़ी से जीत हासिल करेंगे। लोकांची प्रतिक्रिया हीच आहे ना, बडोदरा विजय होणार 100%। आणि केंद्रामध्ये इंडिया आघाडीचे सरकार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात स्थापन होईल असाही आत्मविश्वास आम्हाला आहे। आणि त्या ठिकाणी देशाच्या संसदेमध्ये राहुलजी गांधी यांचे हात समर्थ करण्याकरता, समर्थ साथ देण्याकरता बडोदरा काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी विजयी होते। आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं संरक्षण करण्याकरता काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मदत। फोटो लगे तो भेज देता, मतलब बहुत अच्छा फोटो होगा। अभी भाइयों की तरफ क्या लगता है अभी आपको? अभी ये लगता है कि मुसलमानों की कांग्रेस की जीत, बाद में पहले मुसलमानों की जीत हुई। तो आपको पहले से पता था कि अपना कांग्रेस मुस्लिम समुदाय है उधर वो सीट चुन के आती है इंशाल्लाह। ये बार बार हमने देखा है कि जिधर मुस्लिम समुदाय है वो सीट चुन के आती है। हमें पता था कि हमारा कांग्रेस की सीट चुन के आएंगी। पहले ले लेते जल्लोष का हाथ उठा। आता मी आलेली आहे जस्ट राजकमलमध्ये आणि राजकमलमध्ये तुम्ही पाहू शकता की किती जल्लोष चालू आहे। आणि आपण या नागरिकांकडून जाणून घेऊया की बळवंत वानखडे आलेले आहेत, तर यांच्या विषयाचं काय म्हणणं आहे की बाबा यांना काय खुशी होत आहे, काय वाटत आहे आणि काय? आम्हाला वाटायचं काहीच नाही। आमचा आज विजय याच्यासाठी झाला की सर्व जनतेनं पूर्ण अमरावती शहराच्या नागरिकांना जो आम्हाला प्रतिसाद दिला तो एकदम भरपूरपणे आनंदाने प्रतिसाद दिला आणि खूप चांगला प्रतिसाद दिला। त्याच्यामुळे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। मी काँग्रेस महाराष्ट्र सुरक्षे बोलतो। काँग्रेस येणारा अगोदरपासून वाटत होतं, कारण की हे विजयाची जीत नाही आहे, ही पूर्ण गरीबाला त्रास झाल्याबद्दल त्याची जीत संविधान आणि या पूर्ण संविधानाची जीत आहे। त्याच्यामुळे आम्हाला वाटत होतं की विजय येणार आणि तो आला। त्यामुळे अमरावतीकरांचं आम्ही स्वागत करतो। आणि आपण पाहू शकता की किती प्रत्येक लोक जल्लोषमध्ये आहे, अमरावतीच्या प्रत्येक गलीमध्ये, अमरावतीच्या प्रत्येक चौकामध्ये तुम्ही पाहू शकता की काँग्रेसचे नारे लागलेले आहेत। आणखी ये विजय आता काँग्रेसला मिळाला आहे और ये सगळे लोकांचा, सगळ्या समाजाचा त्याच्यात जातीवाद काही नाही आलं। हे बीजेपीवाल्यांना जातीवाद केला तरी ते त्यांचा पराभव झाला आहे। हेच म्हणतो माझे दोन शब्द। आता काँग्रेसचे सरकार येणार, आता शरद पवार साहेबांचं बोलणं चालू आहे, चंद्रबाबू नायडू नितीश कुमार सांगा ते बोलणं झाल्यावर सरकार बसून येणाऱ्या 5 वर्षात काँग्रेस सरकार बसणार। टकाटक आणि सगळ्या महिलाच्या खात्यात टकाटक पैसे 8,500 रुपये महिना येणार।